प्रभागामध्ये काय समस्या आपल्या? समस्या तर भरपूर आहे, तशा बऱ्याचशा सोडवलेल्या पण आहे. भरपूर म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा लोकांना पाणी विकतच घ्यावं लागतं शक्यतो, कारण की इकडं पाईपलाईन नाही, पाणी नाही, आणि छोट्या मोठ्या समस्या तर आहेच. आता असं समस्या आहे. अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केली का वार्डामध्ये? नाही, आता मध्यंतरी तर काय झालं, मध्यंतरी लॉकडाऊनपासून निवडणुकाच लागल्या नाही, त्यामुळं प्रशासनाचंच हे होतं. त्याच्यामुळं मध्यंतरी आता बरेच कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना काम करण्याची संधीच मिळाली नाही 8-10 वर्षामध्ये. आता तुम्हाला असं कोण वाटतं की ते निवडून येईल, तुमचे कामं करेन असं तुमच्या मनात? आता सांगता नाही येत, शक्यतो जनतेचा कौल येतो, जनता कोणाला मान्य करते. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 26 मधला मतदार ऋषिकेश गजानन अवसरमोल, राहणार देवळाई. या प्रभागामध्ये जास्त तर रस्त्याचे कामं झालेले नाही आहे, आणि देवळे रोडपासून जो एक नाला जातो त्या नाल्याचं सुद्धा काम झालेलं नाही आहे. तिथून बऱ्याच लोकांना त्रास होतो. ही एक माझी मागणी आहे की त्या रस्त्याचं, नाल्याचं लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे. आणि आपल्या ज्या प्रभागामध्ये आहे तर पाण्याची आणि गुंठेवारीची एक अडचण आहे, आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या मुद्द्यावर मला असं वाटतं जो कोणी उमेदवार असतील व कोणी पण आपले जे प्रतिनिधी असतील त्यांनी या मुद्द्यावर लक्ष द्यायला पाहिजे. माझं हे म्हणणं आहे, प्रभागामध्ये असं तुम्हाला असं कोण वाटतं की प्रभागामध्ये तर मला असं वाटतं जो जनतेचं काम करेल तो निवडून यायला पाहिजे. नाव सांगा. माझे नाव ब्रह्मप्रकाश ढोरे. मला या वार्डामध्ये असा नगरसेवक पाहिजे की जो लोकांच्या समस्या दूर करेल. बाकी आमच्याकडे रोडचे सगळे कामं झालेले आहेत, पाण्याची लाईन आलेली आहे, पण पाण्याचा अजून काही पत्ता नाही आहे. कोणत्याही पक्षाचा नगरसेवक तो काम करणाराच पाहिजे. लोकांचा व्ह्यू आता बराचसा बदललेला आहे. लोक कोणत्या पक्षाच्या नगरसेवकाला नाही, पण एक माणूस म्हणून काम करणारा आम्हाला नगरसेवक हवा आहे. आता अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केले होते का भागामध्ये? आधीचे नगरसेवक आता मध्यंतरी 2-3 वर्ष काही निवडणुका झालेल्याच नाही आहेत ना, त्याच्यामुळे हां, आधी जे 5 वर्ष जे होते, समजा 7 ते 8 वर्षाचा गॅप पडलेला आहे त्यामध्ये. तर आप्पा हिवाळे म्हणून होते, पण हवा कोणाची असं वाटतं तुम्हाला? हवाचं नाही सांगू शकत, पण काही सांगता येत नाही. खूप टस्सलमध्ये निवडणूक राहणार आहे. तिन्हीपैकी तरी एक आहेत समजा. तर मला असं अपेक्षित आहे की ते एवढं काही सांगू नाही शकत, पण येईल कोणतरी. टस्सलमध्येच आहे निवडणूक, असं फिक्स नाही सांगू शकत. नाव काय? नितीन प्रकाश बसये, आपण राहायला बीड बायपास, सातारा. आता आपल्या ह्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहे? इथं काय आहे, मेन रोड झालेले आहे, आतमध्ये कॉलन्यामध्ये रोडच झालेले नाही, आणि पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम होतो. आता जे निवडून येणार त्यांच्याकडून काय अपेक्षा राहणार आपल्याला? त्यांनी सगळे रोड करावे, आणि पाण्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या ही 25 वर्षापासून आता येईन असं करत 25 वर्ष झालेले आहे. अच्छा, आधी तर कोण वाटतं असं तुम्हाला त्यांची हवा इकडे? म्हणजे हवा कोणाची चालू आहे, असं कोण निवडून येईल की तुमच्या असं वाटतं? हे प्रभाग झाल्यामुळं 4-4 जण असल्यामुळं कुणाचं काही सांगता येत नाही, म्हणजे शोर हेच निवडून येतील म्हणून. बाबा, आपलं नाव काय? नरेश देशपांडे, प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 26 मध्ये. बरं. काय आपल्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहे? आपल्या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईनची, पाण्याच्या याच्या भरपूर हे आतापर्यंत कोणा एवढे हे केलं नाही आम्हाला. बरं. सहकार्य. पहिले नगरसेवक आले, त्यानं कधी आमच्या याच्यात बघितलं नाही, याच्यात पोस्ट नाही केली, काहीच नाही केलं. काय कामं बाकी आहे तुमच्याकडे? आमच्याकडं सगळे पाण्याची पाईपलाईन बाकी आहे, ड्रेनेज लाईनचं बाकी आहे, संपूर्ण कामच आहे. सध्या आपल्याकडे काय कोणाची हवा आहे? सध्या आपल्याकडे हरिभाऊ हिवाळ्याची हवा आहे जास्त. बरं. नगरसेवक आम्हाला तेवढंच पाहिजे. नाही, काय कामं केलेली आहे त्यांनी तुमच्या प्रभागामध्ये? भरपूर नव्हते नगरसेवक, पण लई कामं केली त्यानं. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून तुम्हाला? आम्हाला काही नाही, त्यानं हे व्हावं बस, आम्हाला तेवढीच अपेक्षा आहे. बरं.